सरकारने सबसिडीच्या गॅस सिलेंडरची संख्या 6 वरून 9 करून गृहिणींना दिलासा दिलाय। मात्र डिझेलच्या किमतीत वाढ केल्याने वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे, त्यामुळे महागाई वाढू शकते। केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतलेल्या 2 निर्णयांमुळे सर्वसामान्यांना सुखद धक्का बसला आणि झटकाही। सवलतीतील म्हणजे अनुदानित गॅस सिलेंडरची संख्या 6 वरून 9 करण्यात आली आहे। एप्रिल 2013 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। तर डिझेलच्या किमती ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना दिल्यामुळे डिझेलची दरवाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडण्याची शक्यता आहे। महागाईने त्रासलेल्या सर्वसामान्यांना केंद्र सरकारने संक्रांतीनंतर एक गोड बातमी दिली। सवलतीच्या दरातील सिलेंडरची संख्या 6 वरून 9 पर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अनुदानित सिलेंडरची संख्या 6 पर्यंत आणली होती। त्यानंतर सरकार विरोधात राग खदखदत होता। अखेर आज अनुदानित सिलेंडरची संख्या 6 वरून 9 वर करण्याचा निर्णय सरकारने घेतला। त्याला निवडणूक आयोगानेही हिरवा झेंडा दाखवल्याचं बोललं जात आहे। For deregulated diesel, and in pursuance to that, they have been authorized. The OMCs have been authorized to make the price corrections from time to time. पण एकीकडे असा सुखद धक्का मिळत असताना डिझेलच्या किमतीचे अधिकार तेल कंपन्यांना दिल्यामुळे लवकरच डिझेल दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारनं आधी रेल्वे प्रवास आणि नंतर पेट्रोलची दरवाढ केली होती। सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा कमी होता म्हणून की काय आता डिझेलची होऊ घातलेली दरवाढ, अर्थात डिझेल दरवाढ आपण करणार नाही असं सरकारनं सांगितलं असलं तरी तेल कंपन्यांना दरवाढीचे सर्वाधिकार देण्यात आलेतच। तेल कंपन्या डिझेल मागे प्रति लिटर 9 रुपये 60 पैसे तोट्यात आहेत। अशात सरकारनं त्यांना अधिकार दिल्यामुळं आता त्यांना पुरण मोकळं मिळणार आहे। या दरवाढीमुळे मालवाहतुकीवर परिणाम होणार असून दूध आणि भाजीपालाही महागण्याची शक्यता वर्तवली जाते। तसंच एसटीचा प्रवासही वाढू शकतो, त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा पुन्हा कापला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। डिझेलच्या किमती ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना दिल्यामुळे डिझेलची दरवाढ होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षात डिझेलच्या किमतीत किती वाढ झाली ती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। वर्ष 2004 मध्ये डिझेलची किंमत होती 33 रुपये, 2005 मध्ये हीच किंमत होती 37 रुपये, 2006 मध्ये 36 रुपये लिटर डिझेल होतं, 2007 मध्ये ते होतं 35 रुपये लिटर, 2008 मध्ये 35 रुपये, 2009 मध्ये 36 रुपये लिटर, 2010 मध्ये डिझेलची किंमत होती 42 रुपये प्रति लिटर, 2011 मध्ये 43, 2012 मध्ये डिझेलची किंमत होती 46 रुपये प्रति लिटर आणि आता डिझेलच्या किमती ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना दिल्यामुळे डिझेलची दरवाढ 53 रुपयांपर्यंत होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्याचे डिझेलचे काय भाव आहेत ते पाहूया। मुंबईत 53.14 रुपये, ठाण्यात 53.19 रुपये, नागपूर इथे 56.61 रुपये, कोल्हापूर इथे 55.9 रुपये, रत्नागिरीत 52.85 रुपये, तर औरंगाबादेत डिझेलची किंमत आहे 54.19 रुपये। दरम्यान डिझेल दरवाढीचे सर्वाधिकार पेट्रोलियम कंपन्यांना दिल्याने महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने याचा निषेध नोंदवलाय। डिझेल दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार असल्याने सरकारने याचा फेरविचार करावा असं आवाहन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी केलंय। आणि सरकार जर याचा विचार करणार नसेल तर याचे अधिकार सरकारकडे राहण्यासाठी आम्हाला कुठली तरी पावलं उचलावी लागतील की जेणेकरून सरकारच्या या गोष्टीचा आम्ही निषेधच करतो। ऑल इंडिया लेवलवर या संदर्भात चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्या दिशेने सरकारला आम्ही आजच पत्र दिलेलं आहे की हा निर्णय तुम्ही मागे घ्या, अन्यथा आम्हाला आमच्या हिताच्या निर्णयाच्या दिशेने कुठला तरी विचार करावा लागेल, अशी स्पष्ट भूमिका आम्ही सरकारकडे मांडलेली आहे। आता पाहूया डिझेल दरवाढ आणि केंद्र सरकारने 9 सिलेंडर देण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर सर्वसामान्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया। ज्याप्रमाणे या वस्तूच्या भाव वाढतात त्याप्रमाणे पगारामध्ये पण तेवढी वाढ होत नाही, पण हे पुढे सामान्य लोकांना हे बजेटमध्ये करणं अशक्य आहे। तसं बघायला गेलं तर गव्हर्नमेंट आहे ना लोकांची दिशाभूल करते। म्हणजे इकडे असं सांगते की आम्ही 6च्या जागी 9 सिलेंडर देतोय, पण ऑलरेडी त्यांनी दुसऱ्या ठिकाणाकडून म्हणजे कंपन्यांकडचे डिझेलचे भाव वाढवलेत। म्हणजे ऑलरेडी तो आपल्या सामान्य लोकांनाच त्याचा त्रास भोगावा लागतो। आमच्या घरी आता 7 माणसं आहेत,
बरोबर आहे. आता जर गॅसचा बाटला आम्ही पहिला नोंद केला, आता नोंद करा, आधार कार्डामुळे नोंद करावा लागला. आता आम्हाला महिन्याला आता 15-27 दिवसाला एक बाटला त्यावेळेला पहिला मिळत होता. आता आमचा 17 दिवसात गॅस संपतोय. तर आम्ही 7 माणसाने आता जर गरम पाणी जर करायचं म्हणलं तर आम्हाला रॉकेल नाही. महिन्याला 1-2 लिटर रॉकेल आता मिळते आम्हाला. 7 माणसाचं आमचं कार्ड आहे. पहिला आम्हाला 8 लिटर महिन्याला मिळायचे. आता आम्ही काय करणार मला सांगा. महागाईमुळे आधीच सर्वसामान्य त्रस्त झालेत, त्यामुळे सरकारने तरी दिलासा द्यावा अशी अपेक्षा सर्वसामान्यांची आहे. मात्र उलट सरकारच रेल्वे, डिझेल यांची भाववाढ करून सर्वसामान्यांचं कंबरडं मोडतंय अशी टीका भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. Instead of giving relief, government itself is increasing the prices of every services. So first they raise the prices of rail fare before budget. Now they are raising prices of diesel. The meaning of today's decision to allow oil companies to take a call on prices of diesel is an actual decision by the government to increase the price by 10 in phases, rupees 10 per liter. This is atrocious.